नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आज बनवणार आहोत आपण, तुम्हाला कळालंच असेल काय बनवणार आहोत, तिळगुळाचे पदार्थ. तर तिळगुळाची वडी आणि तिळगुळाचे लाडू दोन्ही पदार्थ बनवणार आहोत. इकडे मी एका वाटीने घेतले आहे 2 वाट्या तीळ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर. तर ती वाटी मी बाहेर ठेवली. तर असं घेतलं. आता तीळ छानपैकी खरपूस भाजून घेतले आणि इकडे ठेवलं आहे गुळाचा पाक करायला. त्यात पाणी नाही घालायचं, तर तसाच ठेवायचा. आणि तीळ भाजलेले तीळ छान असे जाडसर काढून घ्यायचे. हे काढलेले बघा, गूळ विरघळतो आहे, साखर आणि गूळ दोन्ही मिक्स केलेले आहे. तर तूप पण टाकलेलं आहे त्यामध्ये 2 चमचे मोठे. तर बघा, हे असं जाडसर झालेलं आहे तिळाचं आपलं बारीक कूट. तर अजून एकदा फिरून घेऊ थोडंसं. तर बघा, हे असं बारीक झालेलं आहे छानपैकी मस्त. तर इकडे झालं आहे आता आपलं जवळजवळ गुळाचा पाक. तर आता आपण यात हे टाकून घेऊ, वाटलेले जे आहे तीळ ते. छान आता गूळ असं पातळ झालेलं आहे. तर हे टाकून घेतलं त्यामध्ये आणि पटापट त्याला एकजीव करून घेऊ. इकडे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. तर एकजीव झालेलं आहे ते. तर या ताटामध्ये तिळगुळाचं मिश्रण काढून घेऊ. आणि खूप गरम आहे त्यामुळे मी हाताने नाही थापणार आहे. तर वरून आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. सारखं एकजीव करून घ्यायचं आणि छान असं परतून परातभर म्हणजे ताटभर लावून घ्यायचं ते. आणि वरून खोबरा किस टाकायचा, छान लागतं. आणि थंड झाल्यावर आपण याला कापून घेऊ. तर सारख्या आकाराच्या वड्या करून घ्यायच्या. जास्त गार झाल्यावर होणार नाही, त्यामुळे थोडंसं अगोदरच केलं. आणि इकडे ठेवलं आहे थोडं खोबरं, थोडं तूप. तर आपण घेऊया याचे लाडू करून. आणि त्यावर आपण एक एक काजू किंवा एक एक बदाम लावणार आहोत. छान असे छोटे छोटे गोल गोल लाडू बांधून घ्यायचे. आणि थोडं गरम असतानाच बांधावं लागतात, थंड झाल्यावर ते बनवता येत नाहीत. बघा कसा छान लाडू झाला आपला तिळगुळाचा. हिवाळ्यात तिळगुळ हे खूपच पोषक असतात. स्निग्धता असते तिळाची आणि गुळाचा गोडवा, गरमी असते, त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून तिळगुळ खातात. तर झाले आहे आपले आता लाडू तयार. तर आपण बाऊलमध्ये काढून घेऊ. पहिले वड्या काढून घेऊ. आपली भारतीय संस्कृती किती छान आहे बघा. प्रत्येक महिन्यात वेगळा वेगळा सण, वेगळे वेगळे खाद्यपदार्थ. खूपच छान संस्कृती आहे. त्यामुळे आपण आपली संस्कृती ही जपलीच पाहिजे. तर बघा, वड्या काढून घेतल्या मी सर्व. काहींचे ड्रायफ्रूट खाली गळाले. तर बघा किती छान झाले. आणि आता लाडू काढून घेऊया. अशा पद्धतीने झाले आपल्या तिळाच्या वड्या आणि तिळगुळाचे लाडू तयार. तर कसे झाले मग? खूपच मस्त झाले. तर तुम्हाला आवडतात की नाही खायला, नक्की सांगा आणि खा. तर बघा दोन्ही पण कसे दिसत आहेत. तर उद्या संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड बोला आणि आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. म्हणजे सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब करू नका. आणि तिळगुळासारखे आमच्याशी गोड राहा. तुमच्या आयुष्यात तिळगुळाचा गोडवा येवो. तुमच्या आयुष्यात सर्व काही आनंदात जावो.
अशा पद्धतीने तुम्हाला तिळगुळाच्या शुभेच्छा, मकर संक्रांतीच्या, भोगीच्या शुभेच्छा आणि आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.